हिंदीला असंख्य जणांचा विरोध सध्या होत आहे आणि याच मुद्द्यावरून भाषा सल्लागार समितीने सुद्धा हिंदीला विरोध केलाय। शाळेमध्ये 5वी पर्यंत तिसरी भाषा नकोच असा ठराव हा बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। हिंदीबाबतचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठी भाषिक भूमिका ठाम घेत असतानाच शुक्रवारी पुण्यामध्ये भाषा सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हिंदीसह कोणतीही तिसरी भाषा 5वी पर्यंत शिकवली जाऊ नये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या बैठकीसाठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यांसह मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी उपस्थित होते। प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये कोणतीही तिसरी भाषा शिकवली जाऊ नये अशी मागणी शिक्षण तज्ञ सध्या करतायत। तिसऱ्या भाषेचा विचार हा 5वी पासून केला जावा असाही विचार सुचवला जात आहे। यामध्ये हिंदीचं ओझं तर नकोच अशी भूमिका घेतली जाते। भाषा सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुद्धा या संदर्भात सातत्याने भूमिका मांडलेली आहे आणि या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख। सर, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। सर, काल पुण्यामध्ये बैठक झालेली आहे आणि यामध्ये भाषा सल्लागार समितीने हिंदीला विरोध केलेला आहे, नेमकी तुमची भूमिका काय आहे? काल आमची बैठक झाली भाषा सल्लागार समितीची आणि आम्हा सर्व सदस्यांची आपली चर्चा चालू होती। आपल्याला भूमिका जाहीर केली होती, परंतु मी एकत्र भेटलो नव्हतो सर। आणि काल आम्ही एकत्र भेटलो, चर्चा करून ठराव केलेला आहे की यापूर्वी आम्ही जी मागणी केली होती प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना त्यानुसार 1ली ते 5वी पर्यंत फक्त 2 भाषा, तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य कुठली भारतीय भाषा शिकू नये आणि हा जो सुधारित GR काढला 17 जूनचा तो रद्द करावा अशी मी मागणी केली होती। अगदी धन्यवाद दिलेले आहे आपल्या विश्लेषणासाठी।